आज घराला कसल्याही परिस्थितीत कुलप घेऊन येणार म्हणजे येणार. आज इकडं शेतात आलोय बघा. बघा ही पाईपलाईन चालू आहे सरकारी, तुम्हाला सांगतो पाण्याची. शेने नुसतं वाटोळ करून ठेवलं या. धड पूर्ण ती पेन आणि धड उकरून कुठं पेटवना ती पेन झाली. ती 17 ठिकाणी नुसतं बोचकं मारली आता. ही मुरम ढेगार लावली आता. आता त्यांना आधीच बोली केली आहे ही मुरम आम्हाला काढून पाहिजे ना. ही मुरमाला ₹1,00,000 पुरायच नाही तर बघितलं का. ढेगार सगळं नुसतं लावलं आणि पायपा बी सगळ्या रानाने हाताळल्या. पाटणारी पावसाळ्या शेतकऱ्याला पेरायचं ही असलं काय नाही. घरचं टेन्शन वेगळं आणि ही बाहेरचं वेगळं. तो करून मॅड होऊन गेले नुसतं. आता फोन केलाय त्या साहेबाला. साहेब म्हणले 2 दिवसात काढतो कसल्याही परिस्थितीत. काढाच म्हणलंय, काढतो ना काढाच म्हणलंय. कारण ही रान एवढं गोठाण झालंय. आता ते सिंगल पलटी सगळं नांगरावं लागते तेव्हा. आणि सगळ्या रानाने जिकडे बघेल तिकडे कोकणीवालीने कुठं पण फेकले, मुरमच फेकून टाकलाय सगळा. आणि पावसाळ्यात पाऊस पडल्यावर तुम्हाला सांगतो कोकणीत फिरवली ती गोठाण झाड झालंय नुसतं. आता ते नांगराय मुलखाच पैसे जाते आता काय सांगायचं आहे. आणि ही बिचारीने घरात नुसता धिंगाणा लावला या. हिला 17 वेळा सांगितलं किचनमध्ये जायचं नाही, सारखी जाते किचनमध्ये. तर आता काय करतो मीच चूल बाहेर मांडतो आता. बाद झाली हिजे अहो. कष्ट आम्ही करायचं, पैसा आम्ही घालवायचा. जीवाचा रकात आठवला आम्ही 2 महिन्याचं. आणि हिला नुसतं आयतं कोणाला पण वाटणारच की. तुम्हाला वाटत असं आयला करू देत नाही. पण माझं आमचं कसं काम केलं आमच्या आम्हाला माहिती आहे. 2 महिने झालं. त्यामुळं आता नाही. आता डोकं सटाकलं सरळ 4-5 कुलप आणणार, कुलपच लावून टाकणार. बाहेर पोर्च मध्ये निवांत झोपात हातरून पांघरून सगळं बाहेर काढणार. बाद झाली ही जी नाटकं. घरच उघडाई नाही ती. नाही सरळ हितल्या खोलीत येऊन राहतो. घराला कुलप लावून मोठीला कुलप घेऊन येतो. किती दिवस सहन करायचे. माणूस इकडे तिकडे गेलं का किचन मध्ये शिरते आणि लापटागत तुम्हाला सांगतो पीठ मळते पटणारी करून टाकते या. कारण कष्ट करायचं म्हणलं हिचं हातपाय मोडलं होतं. आणि दुसरे तिकडे जाऊन पाहून तिकडे जाऊन कसं हसत खेळत तिकडे काम करू लागते. हिचं काय हातालाही होतंय. आता नाही. आता तुम्हाला सांगतो आता आज कसल्याही परिस्थितीला आज कुलूप आणून तिचं हीच करणार आहे. आज दिगंशीला की वाटपडीला जातो आणि कुलप घेतो डायरेक्ट. मोठी लाट कुलप ₹1000 जाऊ दे गेले तर, पण मोठी लाट कुलप घेतो. कुलप टाळच ठोकतो सगळ्या खोलीला. एक सुद्धा खोली मोकळी सोडत नाही. तिच्या सहित खोलीला कुलप लावतो. ही ज्यात राहते त्यात तिला सुद्धा त्यातनं बाहेर काढतो. कोणीच राहायचं नाही घरात. बाद झाला आता नाटक. राहायचं म्हणजे नाहीच राहायचं. कोणीच राहायचं नाही त्या घरात. जाऊ दे बोंबलत, राहू दे कोपट करून. बाद झाली ह्यांची नाटक. आता कोपट घालून राहिली ना मग कळतं ह्यासनी कसं हालाय काय आहे. रानं पेराय आली ती बाजरी मी पेरली. तुम्हाला सांगतो बाजरी उगवून आली. माझ्या ह्या कामात तुम्हाला सांगतो वप सुद्धा ओढू लागितलं नाही. कोणी एक दण सुद्धा वाढला नाही. आणि बाजरी खायला पण तुम्हाला सांगतो आई ती सालभर बाजरी खाती ती. गेल्या साली पण तिने तसंच केलं. म्या बाजरी खाल्ली सगळी. रोजगारी लावून बाजरी म्या खाल्ली. आणि ही सालभर दाणं दोन खाती या. मग ही दिसत नाही का. त्यांना सांगा येत नाही ह्याच्या पै पाहुण्यासनी. कष्ट करायच्या वेळेस तोंड लपवून ठेवती ती. मला गरज नाही म्हणते ती. सालभर त्यातलेच कणकीतली बाजरी घेते ती आणि सालभर दळून आणून खाती ती. बाजार ह्यातलंच. त्यामुळे आता बाजार बिन आणायला जाणार काहीच नाही. सरळ आता डोकं फिरले. आता काय करणार डायरेक्ट कुलप आधी घालणार मग पुढची प्रोसेस. कुलप घालून चाव्या ठेवतो माझ्याकडं. आता चावी सुद्धा ठेवत नाही. लय तरा कुलप सरळ लावायचं डायरेक्ट इकडे वरच येत राहील. तिथं थोबाडच बघायला नको. घराला कुलप घरा नाही तिथं. अहो माझ्यासारखा एखाद्याला तिथं गेला सुद्धा ना. आपण कष्ट करू लागितलाय म्हणलं तिथं गेलो सुद्धा नसतो. हिला वाटतं हे सगळं माझंच आहे. हे माझे इष्टेड आहे. आणि कष्ट करायचं म्हणलं का तोंड वाकडं होतं हिचं. काय बोलायचं हिला मेन मला काय करा दुसऱ्या माणसाने पण दोष देऊन चालत नाही. ही जी हिला स्वतःला कळलं पहिली दुसरी किती दिवस आहे. माणूस इकडं तिकडं कुठे गेलं का किचन मध्ये हळू शिरायचं आणि हे करायचं. पुणे मीला पण सांगतो आज डायरेक्ट कुलप आपणच किचन मध्ये स्वयंपाक करायचं नाही. हो ती किचनला डायरेक्ट कुलूप
काय आपलं काय हातपाय मोडलं नाही तर नांगारात आलं नाही तर आपल्या हातापायाचं डायरेक्ट 2-3 दगड मांडायची चूल पेटवायची जळणं बिळणं फोडायची कुठली तर लाकडं आणि त्याच्यावर स्वयंपाक करायचा. गॅस पिन कोणाला वापरायला द्यायचं नाही, कोणीच करायचं नाही. बघू भण ती किती दिवस करते या. आणि आपण आणलेला बाजार बिराचा हात लावू द्यायचं नाही. तिची तिला बाजार हाट सगळं तेल मीठ सगळं एक दिवस अशी उपास ठेवल्याशिवाय तिची सगळी गोळा होऊन येत नाही. ती इथं मिळते सगळे ना, त्यामुळे तशी करते या. माणूस सकडे तकडे गेलेलं बघून डब्यातलं काढून घ्यायचं, शेंगदाणा काढून घ्यायचं, मीठ घ्यायचं, तेल घ्यायचं, नेटच नाही ना. इथं भेटतंय ना सगळं. त्यामुळे घराला काय कुलूप लावून टाकायचं. जेवढं लागतंय तेवढं आपलं बाहेर काढून तेवढं परत घ्यायचं आणि हे करायचं. किचनमध्ये स्वयंपाकच करायचं नाही. उघडली आणि अजून तणात नाही. त्यापेक्षा आपणच चूल बाहेर मांडायची आणि जे लागेल तेवढं हळूच कुलूप काढायचं आपलं, तेवढं आणून हे करायचं. नक्की कोण त्या काय काय कळण झालंय. आबाच्या अंगात ना खराय का कुणाच्या अंगात माझं टक्कूच झालं ना. गडी आहे का काय आहे कोणाच ठाव. गुळू 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 करतो ती पैशी. ज्या आयडिया मला जरी ही असती ना तिला हीच केली असती. वरीच झालं हे सण करतो या. एवढं सगळं करून पिन आपल्यावरच कधी गोड शब्द नाही. आणि शर फिरू तर कशी म्हणावं, तिकडे गेल्यावर कशी गोड बोलती या. चांगली राहते तिकडे हसून खेळून. मग हिथं तिचं तोंड वाकडं होतं या. मला आता तुम्ही काय का म्हणणार, आता तिची लेकरं बिन सांभाळत नाही आणि काहीच सांभाळत नाही. बाद झालं. वाईट म्हणू दे नाही, कोणी चांगलं म्हणू दे नाही, स्वार्थी म्हणू दे नाही, काय म्हणायची म्हणू दे. सकाळी पोराला त्या आम्हाला सुद्धा पाठवलं नाही मुदाम. पोरग रोज हळी मारले येतं. बापूराव म्हटलं का पोरग पळत येतं. आज 2-3 हळ्या मारल्या बरं ती कट्यावर खाली आलं नाही, घरात शिरलं तिच्याकडं. मग ही शिक कुणाची तिचीच असणार ना. रोज हळी मारलं का येत होतं. रोज हळी मारली का पळत येतं. पण आज नाही. आज तसंच ही केलं ना, रडल्या का स्वांग केलं घरात शिरलं. सांगितलं असेल ना जाऊ नका म्हणून. आणि नाही गेलं तर कुणाचं माझं काय जळतंय. उलट माझीच पोरं हुशार होतील आणि असतानाच माझी पोरं टॅलेंट आहे ती. माझं काय नुकसान होत नाही. मी व्हायला जरी राहिलो माझं काय नुकसान होत नाही. मी असा माणूस आहे काय पण कष्ट करायला तयार आहे. अरे मी माळव इकून गारेगार इकून जगलेला माणूस आहे. मागून खाल्लं एक वेळेस मागत करे करून मागून खाल्लेलं मी माणूस आहे. माझा नाद करू नको म्हणाव तिला. पर तुमच्या अशी वेळ येईल ना, तुम्ही तुमची पोरं हाताने तुमची स्वतःची बिघडावं लागलाय. मी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही ते बिघडवण्याची करायला लागलाय. तो काय जगानं काय म्हणायचं ते म्हणू द्या. उद्यापासून एकाही त्यांच्या पोराला हाक सुद्धा मारणार नाही. बाद झाली नाटकं. एवढा जीव लावून सगळं ही करून शेवटी पुन्हा आपल्यावरच. तिला तीच सकाळी तीच गोष्ट काढायचं होतं. नाही पोराकडे मी पोराकडे गेलो का मनात तांडे होते. मी टाळाटाळ करतोय. प्रत्येक गोष्टी मी ही करत नाही. तिला सुधारायची तिला संधी दिलती पण ते सुधरत नाही आणि सुधारणार पण नाही. तिच्या रक्तातच नाही सुधारायचं. माणूस म्हणून जगाय तिच्या रक्तातच नाही. फक्त माणसांना त्रास कसा द्यायचा एवढंच तिला माहित आहे. बघा आज तू आज कुलप 100% आणणार म्हणजे आणणारच. 1000 रुपयाची कुलप घेऊन येणार. कुलप जाऊ तू घराला संध्याकाळपर्यंत.